क्वार्टर फायनल नंबर 2 ती सध्या आपल्या भेटीला येते. दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. चला मॅचला लगेचच सुरू करायचंय. आता यापेक्षा जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करा. 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. अनिकेत पाटील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज निलेश धापशी जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता साजिद जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा आहेत. साजिद इथे पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. ऑल सेट. क्वार्टर फायनल चा सामना सज्ज होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तो तिथे चांगली फिल्डिंग करतोय. शैलू चेंडूवर आला होता. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या गेल्या. WRSK सुपोंडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये नोमान 11 FDC कुडूस या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला इथे रंगत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल त्यावर एक दुहेरी धाव जी दाफलकावर जोडली गेली. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज साजिद तो पुन्हा एकदा सज्ज होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही, व्हेरिएशन होतं, मिश्रण जे खूप गरजेचं असतं आणि ते मिश्रण इथे आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा केल्यानंतर उसळी घेताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र बॅटची कडा, बॉल हवेत आहे आणि मुदस्सर पटेल चेंडूच्या खाली कॅच कॅरी करतोय. माघारी परतवतोय फलंदाज निलेश धापशीला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय निलेश धापशी बाद. तीन चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा दाफलकावर आहेत. 1 विकेटचं पतन. निलेश धापशीला माघारी परतवलंय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जर योग्य टप्प्यावर पडलं तर मग ती टीम मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वर येते आणि इथे जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरीचं पहिलं षटक अगदी योग्य टप्प्यावर ते डिलिव्हर केलंय. साजिद सकाळच्या पहिल्या सत्रात अगदी प्रॅक्टिस करून आलाय की काय असं चित्र त्यानं मैदानाच्या आतनं प्रदर्शित केलंय. ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर रुपेश जाधव तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करेल. समोर साजिद त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉलला तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय शैलू. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या फलंदाजाची तारीफ होते मात्र त्याच्या क्षेत्ररक्षणाची तारीफ तीही झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं शैलू सध्या 38 सर्कलमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 38 सर्कलच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं तो क्षेत्ररक्षण करतो ना, अगदी प्रभावित करणारी कामगिरी तिथे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग एफर्ट तिथे लावत असताना धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3 वर. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. शैलू यादव तो तिथपर्यंत पोहोचेल तोवर बॉल तिथे सीमारेषेच्या नजदीक जोपर्यंत फील्ड केला धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात असं चित्र प्रस्थापित झालं होतं की झेल उडालाय हवेमध्ये आणि आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. 5 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या 5 आहे. शेवटचा बॉल गोलंदाज साजिदचा.
चांगला बॉल, लाजवाब चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. यष्ट्या तिथे काही इंचानं वाचल्यात आणि बॉल विकेटच्या मागे गेला. मुदस्सर पटेलची कामगिरी चांगली राहिली, चांगली फिल्डिंग आज बिहाइंड द विकेट मुदस्सर पटेलकडनं पाहायला मिळते. ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस धाफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना WRSK सुपोंडे संघ जाऊन पोहोचलाय तो एकंदर 6 या आकड्यावर. नुमान 11 FDC कुडूस. खूप वर्षाचं स्वप्न होतं फैजान मेमनचं या मैदानात क्वालिफाय होणं, शेवटच्या फायनलच्या दिवसामध्ये खेळणं. यावर्षी ते स्वप्न पूर्ण झालं आणि स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे स्वप्नांच्या मागे मेहनत करून धावतात. आणि फैजान मेमन त्यानं शेवटच्या मॅचमध्ये केलेली मेहनत, त्यानं खेळलेलं ते अर्धशतक, त्या अर्धशतकामुळे त्याची टीम क्वालिफाय होऊ शकली. जे स्वप्न मागच्या कित्येक वर्षात जेव्हापासनं या मैदानावर शिवकृपा ट्रॉफी ती सुरू झाली तेव्हापासनं फैजान मेमनचं एक स्वप्न होतं की ते क्वालिफाय होण्याचं, ते स्वप्न पूर्ण होत नव्हतं. यावर्षी ते स्वप्न पूर्ण झालंय. कदाचित नुमानबाईंची दुआ असेल, कारण नुमानबाईच्या नावानं FDCचा संघ जो मैदानामध्ये यावर्षी खेळला आणि नुमान 11 जो संघ यावर्षी क्वालिफाय झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ, तदनंतर 6 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता नवाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक युवा उदयोन्मुख गोलंदाज आहे, थोडीशी वेगळी गोलंदाजीची शैली आहे. सोहेल तन्वीर ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळायचं, अगदी त्या शैलीनं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. पुढचा बॉल, इथे मात्र बॉलला दिशा दिली, बॉलला तिथे पॉइंटच्या जवळपास ढकललंय. चेंडूवर जोपर्यंत क्षेत्ररक्षक आला चेंडूला उचलून रिटर्न केलं, तद्वर 1 धाव ही धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 7 या आकड्यावर. अनिकेत ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. 3 बॉल त्यानं फेस केलेत, त्यामध्ये त्यानं रन्स बनवल्या 4. 1 मध्ये 1 वर बॅटिंग करतोय रुपेश. क्वार्टर फायनल नंबर 2 ती सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अगदी दर्जेदार खेळ तो सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फुलर लेनचा बॉल होता, त्याला अलॉंग द कार्पेट खेळले. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावला, चेंडूला उचललं, रिटर्न केलं. एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाते आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. सिंगल्स त्या येत आहेत. चांगली गोलंदाजी करतोय नवाज सुद्धा. ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा केला होता गोलंदाज साजिदनं, अगदी त्याच पावलावर पाऊल टाकतोय, त्याच रस्त्यानं पुढे जातोय. नवाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटर अनिकेतनं यावेळेस कट केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल त्याच धाफलकावर अधोरेखित होत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा या धाफलकावर आहेत. शांत ठेवलंय. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे मैदानात अनिकेतला सांगावं लागेल, कारण रुपेश आणि अनिकेत अगदीच शांत राहून फलंदाजी ते मैदानाच्या आतमधनं करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वाह, काय चेंडू होता यावेळेस. मोजम पटेलला बीट करतोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं बाईचा इशारा आलाय. बॅटच्या पट्ट्यात नव्हता बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, चांगला चेंडू होता. मोजमला तिथे चेंडू कलेक्ट करत असताना चेंडू नीट कळाला नसेल, कारण पुढ्यात पडला होता. अगदी वाईड यॉर्कर होता ना, त्यामुळे चेंडू कॅरी करणं ते कठीण पाहायला मिळालं. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 10 धावा आहेत. अनिकेत ज्यानं 4 बॉल फेस केलेत, 5 धावा बनवल्यात. सिंगलवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचंय पुण्याच्या एकदा अनिकेतला. तो मोठा फटका तो खेळणं शक्य होत नाहीये. एकच सिंगलवर त्याला मानावं लागतंय समाधान. 1.5 नंतर धाफलकावर 11 धावा. 1 विकेटच्या पतनानंतर WRSK हा संघ पुरता अडचणीमध्ये या अडचणीमधनं बाहेर यावं लागेल.
अगदी लाजवाब गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. कॅमेराचे दोन वेगवेगळे अँगल ते तुम्हाला सावली क्रिएशनच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. फुलटॉस मिळालाय मात्र त्यावरचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होतोय. शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली आहे 4. इट्स अ 4. चौकार आहे. बॉल आतल्या बाजूने पडून सीमारेषा पलीकडे गेलाय. या चौकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 ओव्हर नंतर 15 रन्स या धाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये रुपेश आहे. 4 बॉलमध्ये 6 वर रुपेश बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 6 वर अनिकेत तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावर धावसंख्या लागली गेली. एकंदर 15 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज फैजान मेमन त्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे. पहिलाच बॉल. इट्स अ हाय अँड हँडसम. पहिल्या चेंडूवर एक दमदार स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ते आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. अगदी खूप काळ शांत होता मैदानाच्या आतमध्ये. ही शांतता वादळापूर्वीची आहे. ते मैदानातनं सांगितलं. अनिकेतनं बॉलला उडवून फेकून दिले सीमारेषा पार. धावसंख्या 21. 21 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र खेचून मारलाय. अगेन बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर आक्रमण ते पाहायला मिळतंय. षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज फैजान सज्ज होते. वाह यावेळेचा बॉल दर्जेदार होता. 2 चेंडूवर 2 षटकार खाल्लेत मात्र त्यानंतर योग्य टप्प्यावर कमबॅक केलंय. अगदी दर्जेदार बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. फैजान मेमन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र वाह अनिकेत काय फटका खेळलाय.
अनिकेत पडलाय मात्र बॉलला पाडलंय सीमारेषा पार. षटकार. दर्जेदार फटका तिथे अनिकेतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वेगानं सुसाट वेगानं 33 या आकड्यावर. महागडं ठरतंय तिसरं षटक. 4 बॉलमध्ये 3 षटकार खाल्ले तिथे फैजान मेमननं. पुढचा बॉल पुण्याच्या एकदा गोलंदाज फैजानचा. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर दी बॉलर हेड. दर्जेदार फटका. षटकार. थँक्यू डीजे. 4 षटकार मारलेत या ओव्हरमध्ये. 5वा ही येईल का तर तिथे हो, हा 5वा ही आलाय. बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. .44 ऑन बोर्ड. 44 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी योग्य तऱ्हेने झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी थोडीशी महागडी ठरते. आज एक गोलंदाजाचा तुटवडा तो सातत्यपूर्ण जाणवतोय. शोएब मेमन अव्वा. धावा संख्या 43 आहे. 43. लास्ट बॉलवर बाउंड्री होती त्यामुळे 43 आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता मुदस्सर पटेल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एन कडनं रुपेश ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहत आहे. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यानं जिथे खेळले बॉल एक सिंगल ती दाफलकावर मिळली जाईल मात्र एकच घेतली जाईल ते ठाऊक आहे. तिथे अनिकेत तो जोडी नाही त्यामुळे एकच रन त्यावर समाधान मानलं जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 44 या आकड्यावर. 44 ऑन बोर्ड. अजूनही जर आपण पाहिले तर 5 बॉल शिल्लक आहेत आणि अनिकेत तो मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. एक चांगल्या टोटलच्या दिशेनं आपल्या टीमला घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर करेल. यावेळेस उडवलाय बॉलला आणि फेकून दिलंय या प्रांगणाबाहेर. स्मॅश. दर्जेदार हिट त्या इथे पाहायला मिळत आहेत. षटकार. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस मिळालाय. ऑन साइडला त्याला वळवलंय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4.
इट्स अ फेअर बॉल. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफ्टॉबरना खूप जास्त बाहेर राहिलाय. अनिकेत यानं जर अर्धशतक कंप्लीट केलं तर जीवी स्पोर्ट्स चे रित्याबाई यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वन बाउंडचा इशारा, व्हाईटचा इशारा. वैयक्तिक 44 धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल सीमारेषा पार. अर्धशतक, 50 धावा अनिकेतच्या बॅटमधनं इथे येत असताना षटकार. अर्धशतकीय दर्जेदार इनिंग. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये या अर्धशतकीय इनिंग करता 1,000 रुपयाचे कॅश प्राइज जीवी स्पोर्ट्स चे रित्याबाई यांच्या माध्यमातून आलाय. जीवी स्पोर्ट्स या नावानं WRSK सुपोंडे हा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळीचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर येतोय आणि साजिद यावेळी झेल टिपतोय. माघारी परतवतोय बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. शेवटचा बॉल आहे या डावाचा आणि शेवटचा बॉल खेळण्याकरता फलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन फलंदाज सचिन आलाय. बघूया शेवटच्या बॉलवर तो कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय. किती धावा इथे धाफलकावर जोडल्या जात आहेत. शेवटचा बॉल आहे. मुदतसर पटेल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं या डावाचा शेवटचा बॉल हाताळण्याकरता आणि इथे चांगला बॉल मुदतसरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तिथे रिव्ह्यू घेतलाय. खांद्यापेक्षा वर आहे का ते चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाने इथे इशारा दिला. इट्स अ नो बॉल. खूप जास्त वर आहे. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जाते आणि थोडासा आधी सुद्धा पडला होता. थोडासा पुढे पडला असता तर कदाचित फेअर होऊ शकला असता. हा अवाक्या बाहेर आहे. खूप जास्त वर आहे आणि त्यामुळे नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 62 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. मुदतसर पटेल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटच्या चेंडूवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. याही ओव्हरमध्ये अगदी चांगल्या रन्स आल्यात. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 मिळतील आणि इथे 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. विजया करता येणारी 4 षटकं, 24 बॉल आणि 65 या धावसंख्येची गरज. चला लगेच फिल्डिंग लावा. वेळ न घेता लगेचच मॅच सुरू करायची आहे कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय. आपण आतापर्यंत खुल्या गटाच्या मॅचेस आपल्याला सुरू करायला हव्या होत्या. तिथे आपण अजून ही दुसरीच मॅच कंप्लीट केलेली नाहीये.
चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून मॅच सुरू करायची आहे. WRSK सुपुंडे संघाचे टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय प्रशांतजी देशमुख तुसे यांच्याकडनं अनिकेतच्या अर्धशतकी इनिंग करता 500 रुपये त्याला गुगल पे ते केले गेलेत. धन्यवाद प्रशांतजी देशमुख साहेब, ज्यांच्याकडनं अनिकेत करता हे 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. चला मॅच सुरू करायची आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचे, कारण ऑलरेडी आपण खूप जास्त उशीर झालाय. खुल्या गटातील ज्या संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलंय, पहिली मॅच वाडा 11 JP आणि त्यांच्या विरोधामध्ये ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स. दोन्ही संघ आपल्यालाही सज्ज राहायचे. मॅच लगेचच सुरू करा, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला, खूप जास्त. आज फायनल खेळवायची आहे, 11:30 जवळपास वाजलेत आणि आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. 15 मिनिटात 3 ओव्हर कुठल्याही टीमला कंपल्सरी करा, अन्यथा आजच्या मॅचेस त्या आपल्याला 1 ओव्हरवर आणावे लागतील आणि ते आपल्याला करायचं नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पहिला बॉल घेऊन निलेश धापशी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर फैजान मेमन आणि साथीनं शैलू यादव. निलेश धापशी आणि फैजान मेमन या दोघांमधला खेळ महत्वाची, रोमहर्षक, उत्कंठावर्धक अशी लढत आहे. कोण विजयी होईल, कोणाच्या नावावर विजयाची शिक्कामोर्तब होईल, सेमीफायनल मध्ये कोण पोहोचेल ते ठरवणारी ही महत्वपूर्ण मॅच आहे. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जेदार पद्धतीनं कव्हरच्या क्षेत्रामधनं टुनटुन उड्या मारत बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. पहिल्या बॉलवर इथे चौकार तो परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळलाय. एक सिंगल तिथे दाफल कव्हर जोडली जाते.
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकार असताना एकंदर जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन निलेश दापशी सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे फ्लाइंग स्लीपचा बॉलच्या खाली आहे. शैलू यादवला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. शैलू यादव बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सरळ विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र मुदत सरनं एक चांगला फटका तो खेळलाय. खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. पाच चेंडूचा खेळ त्यानंतर 9 ही धावसंख्या दाफलकावर आहे. शेवटचा बॉल निलेश दापशी. यावेळेस मुदत पटेल शेवटच्या बॉलला उडवतोय. उंच हवेतनं फेकून देतोय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत तो आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर 15 धावा या दाफलकावर लागल्या. मुदस्सर पटेल ची बहरदार बॅटिंग ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. फैजान मेमन स्ट्रायकर यांकडे अनिकेतच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल इथे अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेलाय. निधावच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहतोय.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 16 या आकड्यावर. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 16 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला बॉल बॅटच्या आउटसाइड एजला घेताना बॉल विकेट किपरच्या हातात. विकेट येते खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1.3 नंतर यावेळेस मात्र साजिद आलाय मैदानामध्ये. आडव्या पट्ट्याचा वापर केलाय. तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. शांतता आली या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मुदतसरनं खूप चांगली बॅटिंग केली होती. चांगले फटके मुदतसरकडनं आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र मुदतसर बाद झालाय. 17 धावा दाफलकावर आहेत. पूर्वार्धाचा खेळ जर पाहिला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स नव्हत्या. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये फैजानच्या विरोधामध्ये तब्बल 28 घेतल्या. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. बघूया येणारे 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाते. हा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर टर्न मिळाला होता. मात्र बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला. त्यामुळे 18 ही धावसंख्या दाफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. अनिकेत आणि फैजान हे बॅटल रंगतदार आहे. कोण जिंकतंय हे बॅटल ते बघायचंय. यावेळेस मात्र फैजाननं तडाखा तो दिलाय. बॉलला उडवून फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. धावा संख्या जर आपण पाहिली तर 24 धावा या राफलकावर आहेत. 1.5 नंतर शेवटचा बॉल त्यावर पुल आणि पॉवरफुल षटकार. 6. या पाणी घेऊन या मुदत सर या.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 30 धावा आहेत. 2 ओव्हर 15च्या सरासरीने 30 आल्यात. आता येणारे 12 बॉल 35 ची गरज आहे. 12-35. 12 मध्ये 30 आल्यात, 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज रुपेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. साजिद मैदानामध्ये आहे. मॅच अगदी रफ अँड टफ ती आपल्याला पाहायला मिळते. रुपेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस साजिद, वाह काय फटका खेळलाय. बॉल चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. कव्हर वरनं खेळलेला दमदार हिट षटकार. साजिद जो मैदानामध्ये आहे आणि तिथे एक साजिद जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अगदी चांगली बॅटिंग सध्या त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय आणि त्यानं झेल टिपलाय. माघारी परतवलंय फलंदाज साजिदला. विकेटचं पतन खेळाडू बाद. वेगवेगळ्या विभागातनं सध्या आज शिवकृपा गातेस या स्पर्धेला पाहिलं जातं. आज खुल्या गटाच्या मॅचेस त्याही पाहायला मिळणार आहेत. आणि सध्या एक लेजंड क्रिकेटर, दर्जेदार क्रिकेट ज्यानं सातत्यानं संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात खेळले असे आमचे मित्र प्रताप भोईर टिवरी येथून या स्पर्धेला वॉच करतायत. प्रताप, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल प्रताप भोईर यांचा मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 36 धावा. मोचम पटेल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने इथे मोजम तो मैदानाच्या आतनं बॅटिंग करेल. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. यावेळेस मात्र फुलटॉस होता. मोजमनं तिथे सिंगल घेणं ते योग्य संबोधलं. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 37 धावा. 3 बॉलमध्ये 7 आल्यात. अजूनही 3 बॉलमध्ये किमान 10 धावा त्या फैजानला घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर या मॅच मध्ये त्यांना त्यांचा वान ते सुरक्षित ठेवायचंय, जिवंत ठेवायचंय. कारण महत्वाचं षटक आहे. पेनल्टीमेट ओव्हर ते सध्या सुरू आहे. कारण इथे जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये जर आणखी 3 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचवर कुडूस संघ तो आगेकूच करू शकतो. आणि फैजाननं उडवलं यावेळेस. इट्स हाय अँड हँडसम बॉल. सीमा रेषा पार षटकार. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि अनिकेतनं सोडलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच सोडलाय. फैजान मेमनला इथे जीवनदान दिलंय आणि हे जीवनदान तुम्हाला घेऊन डुबू शकतं. हे जीवनदान तुम्हाला पराभवाच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊ शकतं. एवढा महत्वाचा कॅच. सन्माननीय सागर पाटील इथे उपस्थित होत आहेत. निंबवली गावचा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सागर भोईर इथे येत आहेत.
सागर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर जावयाच्या आयोजनामधली दर्जेदार स्पर्धा पाहण्याकरता जगदीश पाटील यांचे सासरे बुवा एकसाल गावावरनं या स्पर्धेकरता इथे आलेत. जाधव साहेब त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. 7 बॉल 20 ची गरज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45. सन्माननीय मल्हार धनगर ते इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रन नाहीये. 22 ची गरज आहे. ओके, तिथे 2 काउंट केले गेले होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. रुपेश महत्वाचा झेल त्यांना हवेमध्ये उडवला होता. 22 ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची एज. 1 रन इथे घेण्याचा मोह आहे आणि 1 रन घेतली गेली आहे. येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विजया करता 21 धावसंख्येची गरज. 6 बॉल 21 ची गरज आहे. मॅच ती अजूनही संपलेली नाहीये, कारण फैजान मेमन हा हार मानणाऱ्यांमधला नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये लढणारा खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान दिलंय तुम्ही. या जीवनदानानंतर फैजान मेमननं जर ही मॅच जिंकवली तर मग आजच्या रात्रीच्या स्वप्नात सुद्धा फैजान मेमनच दिसेल, एवढं मात्र नक्की आहे. येणारी 6 बॉल विजया करता 21 धावसंख्येची गरज आहे. फैजान मेमन तो मैदानाच्या आतमध्ये साबूत आहे. 3 षटकार इथे काय त्याच्याकडनं खेचले जातील. गरज आहे त्या षटकारांची. ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स संपूर्ण संघ घेऊन संकेतजी ठाणे इथून इथपर्यंत पोहोचलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज षटकातील पहिला बॉल. इथे एजंट टेकन. फैजान मेमनला माघारी परतावं लागेल. विकेट मिळेल. खेळाडू बाद. दोन वेळा तिथे जीवनदान दिलं गेलं आणि तिसऱ्या वेळी मात्र तिथे बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि फैजानला माघारी परतावं लागलं. मोठी विकेट इथे संपादित झाली आहे. फैजान मेमन बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचं षटक ते प्रकारे बनावर आहे. गोलंदाजी करण्याकरता राहुल, ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राहुल सज्ज होत आहे. चांगला बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू तो तिथे आलाय. तर 4 बॉल आणि 21 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार तो खेचणं गरजेचं आहे. बघूया येणाऱ्या प्रत्येक बॉलवर तिथे षटकार काय खेचला जातोय. मोठा फटका काय इथे मैदानाच्या आतनं खेळला जातोय. अप्रतिम खेळ इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. हार्दिक पाटील मेडे यांच्याकडनं संपूर्ण जे संघ आज खेळणार आहेत त्या सर्वांकरता शुभेच्छा आल्यात आणि शुभेच्छाचा परिणाम मैदानाच्या आतनं बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार षटकार. येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये विजया करता जर आपण इथे पाहिलं तर 15 धावसंख्येची गरज आहे. 16 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 15 धावसंख्येची. ओके, 15 धावा इथे गरजेच्या आहेत.
येणारे 3 चेंडू ते अजूनही शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. या 15 बनवल्या जातील की त्यापासून दूर ठेवलं जाईल, काय घडेल या मॅच मध्ये ते इथे आपल्याला बघायचंय. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना एक षटकार इथे त्याच्या विरोधामध्ये खेचला गेलाय. सलगचे षटकार काय इथे मैदानाच्या आतने खेचले जातील. फैजान जरी बाद झाला असला तरी अन्य टीमला मॅच जिंकवणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला इथे मैदानाच्या आतनं करावा लागेल. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, खूप जास्त वेळ दवडला जातोय. पुढचा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तिथे एकच रनवर समाधान मानावं लागेल. आता बॉल शिल्लक राहिले 2 आणि रन्स बनवायचे 14. गोलंदाज जर इथनं चुकी करणार नाही तर मग या मॅचवर निर्विवाद ते वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकतं. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ तो इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयाकरता 14 धावसंख्येची गरज. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स बनल्या नव्हत्या, मात्र अनिकेत मैदानात साबूत राहिला आणि अर्धशतकीय इनिंग त्यानं मैदानाच्या आतनं खेळली, ज्यामुळे या मॅचवर कुरघोडी केली टीम जेवी स्पोर्ट्स WRSK सुपोंडे या टीमनं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 बनवल्या होत्या, त्यानंतर 50 आल्या बाकीच्या 12 बॉलमध्ये आणि 12 बॉलमध्ये 50 बनवल्यात. म्हणूनच ही मॅच त्यांना तिथे हातामध्ये खेचता आली आणि आता जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा संघ ठरलाय जेवी स्पोर्ट्स WRSK सुपोंडे. लगेच टॉस करण्याकरता यायचे. सिमरन 11 DKP पाहुणीपाडा आणि WRSK जेवी स्पोर्ट्स सुपोंडे टॉस करण्याकरता लगेचच यायचे. सागर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कॅप्टन लवकर या, वेळ खूप झालाय, जास्त वेळ झालाय. कॅप्टन लवकर थोडं धावत या.